नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे उत्तम असाल. काय तुमचा पण असा फॅमिली मेंबर किंवा मित्र आहे जो प्रत्येक ट्रिपमध्ये उलट्या करतो आणि आजारी पडतो? का हा गाडी लागण्याचा त्रास होणारी ती व्यक्ती तुम्ही स्वतःच तर नाही ना? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची किंवा तुमच्या मित्रांची इथून पुढची कोणतीच ट्रिप ही मोशन सिकनेसमुळे किंवा उलट्या करून करून अजिबात खराब होणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना मोशन सिकनेसच्या त्रासाने हैराण केलं आहे आणि त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग करायला अजिबात आवडत नाही. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोशन सिकनेस नेमकं काय असतं, मोशन सिकनेसचा त्रास का होतो, त्यामागची कारणं आपण जाणून घेणार आहोत आणि मोशन सिकनेस पूर्णपणे कसा बरा होतो त्याची 100% इफेक्टिव्ह होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय आहे. मोशन सिकनेस किंवा गाडी लागणे नेमकं असतं काय? आता ज्यांना गाडी लागते, ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे, त्यांना मला वेगळं सांगायची खरं तर गरज नाहीये, कारण ते खूप चांगल्या प्रकारे फॅमिलियर असणार आहेत. पण ज्यांना मोशन सिकनेस नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते, मोशन सिकनेस म्हणजेच मोशनमुळे होणारा सिकनेस. त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. यामध्ये मोशन किंवा मोमेंटममध्ये तुम्ही स्वतः असू शकता, जसं की ट्रॅव्हलिंगमध्ये, कारमध्ये, फ्लाईटमध्ये, ट्रेनमध्ये, बोटमध्ये, किंवा दुसऱ्या डोळ्यांसमोरून फिरणाऱ्या वस्तू असू शकतात ज्या बघून चक्कर आणि मळमळ होऊ शकते. जसं की मूव्ही बघणे, व्हिडिओ गेम खेळणे, मोठमोठ्या झोक्यांमध्ये बसणे किंवा त्या झोक्यांकडे बघणे, त्या राईड्स खेळणे, झोके किंवा गोल गोल फिरणाऱ्या गोष्टींकडे बघणे, ज्यामुळे मळमळ किंवा सिकनेस फील होतो. या सिकनेसमध्ये होतं काय तर घाबरल्यासारखं वाटतं, बेचैनी होते, उलटीसारखं वाटतं, पोट भरल्यासारखं वाटतं, पोटातून अन्न किंवा पाणी वर आल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, सारखी उलटी होते, थकल्यासारखं वाटतं, हातपाय ढिले पडतात, थंड पडतात, घाम येतो, तो माणूस पांढरट दिसायला लागतो आणि ती व्यक्ती खूप जास्त एक्झॉस्ट होऊन जाते. त्याच्या शरीरात अजिबातच एनर्जी राहत नाही. ज्यांना मोशन सिकनेस असतो ते ट्रॅव्हलिंग करायला इतके वैतागलेले असतात की त्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये काहीही इंटरेस्ट राहत नाही. त्यांना पिकनिकमध्ये अजिबात मजा येत नाही. त्यांना असं वाटतं की हे जे काही चालू आहे माझ्यासोबत ते लवकरात लवकर संपवा आणि मला त्या जागी लवकरात लवकर पोचवा जिथे मला जायचंय. त्यांना इतक्या वेळा उलट्या झालेल्या असतात की त्यांना कोणतीही गोष्ट खाण्याची अजिबातच इच्छा उरलेली नसते. इवन त्यांचे आवडीचे पदार्थ पण खायची त्यांना इच्छा होत नाही. खायचीच काय, अन्नाकडे बघायची सुद्धा त्यांना अजिबात इच्छा होत नाही. इतके ते त्रासून गेलेले असतात. मोशन सिकनेसने शरीरात खूप मोठं असं नुकसान कधीच होत नाही. लॉंग टर्म मध्ये सुद्धा हे लाईफ थ्रेटनिंग नसतं, पण ते इतकं अनप्लीजंट असतं की ते कोणी बेअर करूच शकत नाही. मोशन सिकनेसच्या रिस्कमध्ये लहान मुलं जास्त असतात. 6 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये याची टेंडन्सी जास्त असते. या व्यतिरिक्त प्रेग्नंट फिमेल्समध्ये किंवा जे मायग्रेनचे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं. मोशन सिकनेस का होतो हे शिकण्यासाठी बॉडीची एक खूप सिंपल कन्सेप्ट आहे, ती आपण समजून घेऊ आणि सोबतच आपण हे थांबवायचं कसं हे सुद्धा पाहूया. मोशन सिकनेसचं एकच कारण आहे, जेव्हा आपले डोळे आणि आपल्या शरीराचा बॅलन्स मेंटेन करणाऱ्या ऑर्गन्सच्या मध्ये जेव्हा डिसबॅलन्स होतो तेव्हा हा प्रॉब्लेम होतो.
आता डिसबॅलन्स कशाने होतो? आपल्या शरीरात जो बॅलन्स मेंटेन करणारा ऑर्गन आहे तो आपला कान आहे, मिडल इयर. जेव्हा मिडल इयरला वेगळे सेन्सेशन मिळतात आणि डोळ्यांना वेगळे सेन्सेशन मिळतात आणि हे दोन्ही जेव्हा मिसमॅच होतात तेव्हा ब्रेनला चुकीचे सिग्नल मिळतात किंवा चुकीची माहिती मिळते आणि ब्रेन कन्फ्यूज होऊन जातं, ज्यामुळे मोशन सिकनेस होतो. मळमळ, उलटी होणारे रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात आणि पेशंटला कंटिन्युअस उलट्या व्हायला लागतात. हे मिसमॅच कसं झालं? डोळे काय बघतायत की तुम्ही एका बंद क्लोज कारमध्ये बसला आहात, त्यामुळे डोळ्यांच्या हिशोबाने ही एक स्टेशनरी म्हणजेच एका जागी थांबलेली गोष्ट आहे. पण कान काय फील करतायत की हे तर कंटिन्युअसली हलतंय, मूव्हिंग आहे, कर्व्स घेतंय. त्यामुळे कानांना काही वेगळे सिग्नल्स आणि डोळ्यांना काही वेगळे, यामुळे डिसबॅलन्स झाला आणि मेंदू पूर्णपणे गडबडून गेला आणि मेंदूने उलट्या ट्रिगर केल्या. कारण मेंदूला वाटायला लागलं की शरीरात काहीतरी बिघाड झालाय आणि आपल्याला तो बिघाड दुरुस्त करायचा आहे, त्याला कसंही करून शरीराच्या बाहेर टाकायचंय. आता आपण यातून बाहेर कसं पडायचं? यासाठीचे खूप वेगवेगळे उपाय आहेत. आपण ते सगळे उपाय बघणार आहोत. आत्ताच मी तुम्हाला याचं कारण सांगितलं. डोळ्यांना सगळ्या गोष्टी थांबलेल्या दिसतायत आणि कानांना सगळ्या गोष्टी हलताना जाणवतायत आणि मळमळ होतीये. त्यामुळे बेसिकली आता आपल्याला कानातून हे सगळं हलतंय याचं सेन्सेशन कमी करायचंय आणि आपल्याला डोळ्यांना तेच दाखवायचं आहे जे रियालिटीमध्ये होतंय. आता हे करायचं कसं हे बघूया. बॉडीची मोशन कमी करायची आहे, ज्याने कानांना सिग्नल्स कमीत कमी मिळतील. यासाठी जर तुम्ही कारने ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही फ्रंट सीटवर बसा. तुम्ही सीट बेल्ट वापरा. तुमच्या शरीराला आणि डोळ्याला एकदम सरळ रेषेत ठेवा, ज्यामुळे ते प्रत्येक मोशन आणि बम्प किंवा खड्डा आल्यावर हलणार नाही. जर तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही विंडो सीटकडे बसणं प्रेफर करा. जर फ्लाईटने ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही विंग्सवाली सीट प्रेफर करा, कारण त्या जागेत सगळ्यात कमी मूवमेंट होते. आणि जर तुम्ही बोटीतून प्रवास करणार असाल तर मधली जागा प्रेफर करा. गाडीत तुम्ही फ्रंट सीटवर सांगितल्याप्रमाणे बसलात. आता तुमचे डोळे किंवा आय साईट तुम्ही लांब हॉरिझॉनवर फिक्स करून ठेवायचे, ज्यामुळे डोळ्यांना अननेसेसरी स्टिम्युलेशन्स मिळणार नाहीत. हे स्टिम्युलेशन्स अवॉइड करण्यासाठी तुम्हाला आजूबाजूने जाणाऱ्या गोष्टी, फास्ट चालणाऱ्या गाड्या, बाईक्स पण बघायच्या नाहीये. विंडोच्या साईडला पण नाही बघायचे, त्याने सुद्धा डोळ्यांना चुकीची इन्फॉर्मेशन जाते. तुम्हाला सरळ रेषेत लांबवरच बघायचं. तुम्ही AC असलेल्या बंद गाडीतून प्रवास करणं टाळायचं आहे आणि हवा खेळत्या ओपन कारने प्रवास करायचा आहे, कारण जे फ्रेश हवेचं सर्क्युलेशन होतं ते मळमळीची फिलिंग खूप कमी करतं. जे मोशन सिकनेस एक्सपिरियन्स करतात त्यांना खूप एन्झायटी होत असते या गोष्टीची, की आता आपण ट्रॅव्हलिंगला जाणार आणि परत आपली तब्येत बिघडणार. त्यामुळे हा स्ट्रेस पण एक फॅक्टर आहे, ज्यामुळे मोशन सिकनेस वाढतो. म्हणून तुम्हाला स्वतःला डिस्ट्रॅक्टेड ठेवायचंय. इतर लोकांसोबत गप्पा मारा, म्युझिक ऐका, डीप ब्रीदिंग करा. आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टींमध्ये कसं लागेल हे बघा. म्युझिक ऐकण्यासाठी कार साऊंड्स वापरा, हेडफोन्स नको. आल्याचा तुकडा, आवळ्याचा तुकडा तुम्ही तोंडात ठेवून चघळू शकता, कारण यामध्ये अँटीएमेटिक्स असतात, ज्यामुळे मळमळ कमी होते. या व्यतिरिक्त ॲक्युपंक्चर थेरपीमध्ये एक P6 पॉइंट असतो, जो मळमळ उलट्यांमध्ये आराम देण्यासाठी खूप हेल्पफुल आहे. हा P6 ॲक्युप्रेशर पॉइंट कुठे आहे? जर तुम्ही तुमच्या हाताच्या फोल्ड पाशी, ज्याला आपण मनगट असं म्हणतो, त्या मनगटाच्या जवळ 3 बोटं अंतर खाली मधोमध टेंडॉनच्या जवळ हा पॉइंट असतो. 2 कॉर्ड सारखं स्ट्रक्चर फील होतं, ज्याला आपण टेंडॉन असं म्हणतो. त्या पॉइंटला तुम्ही प्रेशर देऊ शकता. 3-4 मिनिटं गोलाकार मसाज करा. खूप पेनफुल करू नका. याला तुम्ही रिपीट पण करू शकता. आता ट्रॅव्हल करताना काय करू नये हे माहिती असणं पण गरजेचं आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे
जर डोळ्यांना चुकीची माहिती मिळाली की तुम्ही एका न हलणाऱ्या बंद जागेत आहात, तर मोशन सिकनेसचा त्रास हा वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करताना पुस्तक वाचणं, फोन वापरणं किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. दुसरं म्हणजे तुम्ही जेवढं हेवी मील किंवा फॅटी फूड खाल ते पोटात खाली जायला आणि पचायला वेळ जास्त जाणार आणि मळमळ, उलट्यांचा त्रास वाढणार. त्यामुळे पचायला हलकं, साधं अन्न कमी प्रमाणात तुकड्या तुकड्यांमध्ये तुम्ही खाऊ शकता. अल्कोहोल पिणं टाळावं, कारण अल्कोहोलमुळे उलट्या जास्त होतात. स्मोक पण कमी करायचे. आणि लास्ट म्हणजे तुमच्या डोळ्यांनी जवळून जोरात जाणारी वाहनं बघायची नाहीयेत. 95% ऑफ केसेसमध्ये जर वर सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मोशन सिकनेस कंट्रोल होतोच. पण हे सगळं करून पण जर मोशन सिकनेस होत असेल तर आता जे मी तुम्हाला होमिओपॅथिक ड्रॉप सांगणार आहे ते नक्की वापरून बघा. तुमचा प्रॉब्लेम 100% बरा होणार आहे. हे माझं प्रॉमिस आहे. यूज धिस मेडिसिन अँड थँक मी लेटर. ॲलोपॅथिक मोशन सिकनेसची औषधं घेणं शक्यतो टाळा, कारण याचे साईड इफेक्ट्स असतात. ॲलोपॅथिक औषधांमुळे प्रवासात झोप जास्त येते आणि नेक्स्ट डे पोटात जळजळ होते. म्हणून मी मोशन सिकनेसच्या केसेसमध्ये शक्यतो ॲलोपॅथी अजिबातच रेकमेंड करत नाही. R52 व्हॉमिटिंग नॉशिया ट्रॅव्हल सिकनेस हे डॉक्टर रेकवेक कंपनीचे जर्मन ड्रॉप्स येतात. हे एक खूप उत्तम होमिओपॅथिक औषध आहे. हे ड्रॉप्स अर्धा कप पाण्यात 15 ते 20 थेंब घालून गाडीत बसण्याआधी किंवा कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग सुरू करण्याआधी, मग ते विमान, ट्रेन, बोट, कार काहीही असो, तुम्ही घेऊ शकता. किंवा अम्युजमेंट पार्कला जाण्याआधी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. अर्धा तास आधी शक्यतो हे औषध घ्या आणि प्रवास सुरू करण्याच्या साधारण तास दीड तास आधी कोणतंही लाईट मील तुम्ही घ्या किंवा एखादं फ्रूट खा. पूर्णपणे उपाशी ट्रॅव्हलिंग करणं अवॉइड करा. उपाशी पोटी ट्रॅव्हलिंग केल्यानं मोशन सिकनेस वाढतो. पूर्ण प्रवासात तुम्ही दर 2 तासाने हे औषध रिपीट करू शकता जर तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास हा जास्त असेल तर. किंवा सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा सुद्धा तुम्ही हे ड्रॉप्स घेऊ शकता. मी बऱ्याच पेशंट्समध्ये असं सुद्धा बघितलंय की जस्ट सुरू करण्याच्या आधी फक्त एकच डोस त्यांनी घेतलाय आणि त्यांना पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये काहीच त्रास झालेला नाही. त्यामुळे त्रास जास्त असेल तर डोस वाढवा, त्रास कमी असेल तर डोस कमी करा. या R52 ड्रॉप्सचा कोणताही साईड इफेक्ट अजिबात नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही होमिओ फार्मसीमधून तुम्ही हे औषध विकत घेऊ शकता. औषध वापरा आणि तुमचा प्रवास सुखकर झाला की नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. रिझल्ट्स हे 100% गॅरंटेड आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातले क्षण हे मोदकासारखे गोड असोत. धन्यवाद.